हो घेतलं. छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे जय भवानी जय शिवाजी। या दोन्ही साईडला स्वागत सत्कार होत असलेल्या टाळ्यांचा एकदा गजर होऊया। या ठिकाणी महाराष्ट्राचा बुलंद आवाज माननीय श्री अंबादासदादा मंचावर उपस्थित असलेले उपशहर प्रमुख, त्याचबरोबर व्यासपीठावर असलेले शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी, महिला पदाधिकारी आणि हरिकृपा नगर, हरिप्रसाद नगर आणि हरिकृष्ण नगर या ठिकाणचे सर्व नागरिक आणि महिला भगिनी, मी या ठिकाणी 2 मिनिटांसाठी उभा राहिलोय कारण आम्ही गेल्या 7-8 वर्षापासून या ठिकाणी रस्त्याचा जो काही अडचणी होत्या आम्हाला, त्या अडचणींचा पाठपुरावा करण्यासाठी आमच्या कॉलनीतले आणि आमच्या भागातले माधुरीताई देशमुख महिला संघटिका, त्याचबरोबर हरिभाऊ हिवाळे यांनी अथक प्रयत्न करून आपल्या कॉलनीतील रस्ते बनवण्यासाठी पाठपुरावा केला। वेळोवेळी सर्वांनी त्यांच्याशी हितगुज करून आपल्या नागरिकांच्या सेवा वाढवण्यासाठी त्यांनी या ठिकाणी आपल्याला वेळ दिला आणि आपल्या 2-3 नगरातले हरिकृष्ण नगर असेल, हरिकृपा नगर असेल आणि हरिप्रसाद नगर या 3 नगरामधले रस्ते अगदी चकाचक करून दिल्याबद्दल मी एक नागरिक म्हणून माननीय दादांना धन्यवाद देतो। आमच्या सुविधा याच्यामध्ये वाढ केली आणि आमच्या राहणीमानामध्ये सुधारणा केली, त्याबद्दल मी शतशः दादांचा धन्यवाद देतो। यानंतर शरद वाया सर बोलतील। विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे साहेब तसेच सर्व शिवसेना प्रमुख व पदाधिकारी, या ठिकाणी खरोखरच एक विरोधी पक्षनेता कसा असावा, दादा खरोखरच मी तुमचे विधिमंडळातले सगळे व्हिडिओ पाहिले, कारण आणि एक अभ्यासू व्यक्तिमत्व कसं असावं आणि आपले मुद्देसूद जे पाहिजे, जे आपलं म्हणणं आहे ते ठणकावून आणि खरोखरच जसा शिवसेनेचा वाघ डरकाळे मारतो तसं विधान परिषदेमध्ये आपण जर पाहिलं असेल तर बऱ्याच जणांच्या प्रतिकूल करण्याचं काम त्यांनी केलंय। बरेचसे आपण एक त्यांच्या निरोप समारंभाचा जर आपण अनुभव जर पाहिला तर त्या ठिकाणी दादांची एक इच्छा होती, त्यांनी बोलूनही दाखवली, मला वाटलं माझ्या पक्षाच्या नेत्याला खुर्ची असली पाहिजे, परंतु त्यासाठी आपल्याला माहिती, मी तर नाव उल्लेख करणार नाही, एक साहेब पळत आले आणि बसले, परंतु ते दादा तुमची इच्छा पूर्ण झाली, उद्धव साहेबांना खुर्ची मिळाली। खरोखरच भाषण ऐकून अगदी आनंद वाटला आणि तसंच जसे तुम्ही वर डरकाळा मारता तसेच आमच्या गल्लीत जसे आमचे हरिभाऊ आहेत, कधी बोलवा 24 तास 9 सेकंद अवेलेबल आहेत, सामान्य अडचण असू द्या का मोठी असू द्या, आणि ते म्हणतात ना की जसं आई वडील तसं लेकरू, त्या पाठोपाठ आमच्या कॉलनीतल्या माधुरीताई, या तर दादा मी तुम्हाला सांगतो जे हे रोड झाले
त्यांच्या घरातून 24 तास त्या उभ्याच होत्या, बरं उभ्याच नाही. मी बघितलं त्या कारागिरांना चहा पाजणे, आपुलकीनं बोलणे, एखादं काम जर नसेल झालं तर ते करून घेणे. खरोखरच पुढे जर जायचं असेल अशा कार्यकर्त्यांची सुद्धा आपल्याला साथ हवी. आणि आमचे तीनही मोळे सरांनी उल्लेख केला, तीनही नगर खरोखर टकाटक झालेत. आणि याही पुढे आता आपल्या माणसाच्या अनंत गरजा असतात, त्या काही लवकर संपत नाही. परंतु असं लवकरात लवकर आपण पाणी येऊ एवढी इच्छा व्यक्त करतो. आणि एकदा परत सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भारत. माननीय महाराष्ट्र सरकारमधील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादासदादा दानवे सरांचं मी मनपूर्वक आपल्या हरिप्रसाद नगर, हरिकृपा नगर आणि हरिकृष्ण नगर या सर्व नागरिकांतर्फे सहृदय मी तुमची कृतज्ञता व्यक्त करतो की आम्ही 2006 पासून इथं राहतो, म्हणजे जवळपास 18 वर्ष झाले दादा. या 18 वर्षामध्ये पहिल्यांदा आमच्या दारामध्ये रोड आणण्याचं काम केलं हे दादाने केलं. त्यामुळे आपण सर्वांनी त्यांचं मनपूर्वक स्वागत करायला पाहिजे आणि कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. आणि त्याचबरोबर नेहमी आमच्या पाठीशी असणारे हरिभाऊ तर आमच्या घरचे सदस्यच आहे. कधीही कुठली अडचण असो केव्हा आमच्या अडचणी दूर करण्यासाठी ते तत्पर असतात. आणि ज्या वेळेला ही काम सुरू असताना दादा पाऊस सुरू झाला, त्या पावसात सुद्धा भाऊ इथं उभा होते. 8-8 तास त्यांनी इथं काम पाहिलं. आणि त्याचबरोबर खांद्याला खांदा देऊन या ठिकाणी देशमुखताई आमच्या सोबत होत्या. सकाळपासून संध्याकाळपर्यंत जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत काही अडचण असो, साधीची साधी अडचण आम्ही सांगितलं की या ठिकाणी आमचं हे ड्रेनेज ब्लॉक झालंय, हे काम करताना अडचण आलेली आम्हाला करून पाहिजे. त्या सुद्धा अडचणी अतिशय वैयक्तिकरित्या भाऊने सुद्धा तिथे येऊन त्या सोडवल्या. आणि ज्या ठिकाणी ड्रेनेज ब्लॉक झाले ते सुद्धा सोडवून आणि कामाचा भाग नसताना सुद्धा आपल्या विनंतीला मान देऊन आमच्या नागरिकाची गैरसोय होऊ नये म्हणून भाऊने आणि देशमुख साहेब यांनी तुमच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्कृष्ट असं काम केलेलं आहे. म्हणजे 18 वर्षानंतर पहिल्यांदा आम्ही या रस्त्याने चांगल्या रस्त्याने चालणार आहोत. नाही तर 18 वर्ष आम्ही पाऊस पडला की चिखलात गाडी घसरत आहे, कोणी पडत आहे, काय काय अडचणी. आणि दवाखान्याला जाण्यासाठी सुद्धा रात्री अपरात्री आपल्याला या ठिकाणी अडचण होत होती. तर अशा या सुविधेसाठी 18 वर्ष आपल्याला वाट बघायला, पण भाऊनी आणि दादानी त्या ठिकाणी तळमळीनं आपली अडचण दूर केली. त्यामुळं मी सर्व नागरिकांतर्फे ग्वाही देतो की आपल्या पाठीशी सर्व नागरिकता आहेतच, आम्ही पण आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये अनेक अडचणी पुढे सुद्धा येतील, एवढ्यावरच भागणार नाही दादा, कारण आणखीन अडचणी असणारच आहेत नागरिकांच्या आणि विभागाच्या. त्यामुळे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तुम्ही फक्त आमच्या ज्या अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी असेच तत्पर राहा. आणि यापुढेही विधानसभा असो, विधान परिषद असो किंवा भाऊसाठी आपण ज्या ठिकाणी भाऊ आपल्या या ठिकाणी आमचे लोकनेते आहेत, पण आणखीन त्यांना मतदान देण्यासाठी सुद्धा भरघोस असं मी आव्हान नागरिकांना तुमच्या समस्या करते. आम्ही तुमच्या पाठीशी राहणार. विधानसभा असो, महानगरपालिका असो, त्या ठिकाणी तुमच्या पाठीशी उभे राहून सर्वजण आम्ही मतदान करावं. कारण की आम्हाला असे सुविधा देणारे कार्यकर्ते आणि नेते पाहिजे जे की सामान्य आम्हाला वाटलं पाहिजे की जवळ जाऊन बोलण्यासाठी की आम्हाला वेळ देणारे. त्यामुळे भाऊ आहे, भाऊच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे मी सुद्धा तुमच्या विधान परिषदेत सगळे भाषण ऐकलेले आहेत, त्याचे व्हिडिओ पाहिलेले आहेत. ज्या प्रकारे शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा प्रश्न या ठिकाणी कुठल्याही आमदारांनी उचलला नव्हता आणि व्यवस्थितरित्या दादाने त्या ठिकाणी या महाराष्ट्रातल्या गरीब गोर विद्यार्थ्यांना जो गणवेशासाठीचा विलंब होत आहे आणि काय त्या ठिकाणी भ्रष्टाचार त्याच्यासाठी विधान परिषदेमध्ये त्यांनी उत्कृष्ट त्या ठिकाणी मांडणी केली. त्याचबरोबर संभाजीनगरमध्ये ज्या काही समस्या आहेत मूलभूत त्या समस्येसाठी तळमळीने त्या ठिकाणी विधान परिषदेत भाषण केलेले आहेत. आणि त्याचबरोबर जो मोर्चा काढला होता की हंडावर पाणी द्या, खरंच परिस्थिती आहे दादा. कारण की माणसाला, सामान्य माणसाला काय पाहिजे, हंडावर पाणी पाहिजे, चांगला रस्ता पाहिजे, दवाखान्यात जाण्यासाठी सुविधा पाहिजे. या सुविधेसाठी माणूस तुमच्या पाठीशी आहे. आणि त्याच प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम या ठिकाणी शिवसेनेचे खरे वाघ जर असतील तर आमचे या दादा आहेत, त्यांनी त्या ठिकाणी करून दाखवलेले आहेत. आणि सामान्य ते सामान्य प्रश्न मोर्चा असो करून त्या ठिकाणी विरोध परिषदेमध्ये त्या ठिकाणी मंत्र्यांकडनं त्याचे उत्तर घेण्याचं काम, बरेच अनेक प्रश्न त्या ठिकाणी मानून दादानी केलेला आहे. म्हणून दादाचं कौतुक करावं तितकं कमी आहे. आणि आपण सर्वांनी निश्चय करायला पाहिजे की असा लोकनेता आपल्याला पाहिजे. आणि यापुढेही दादांना आपण मतदानाच्या रूपानं सहायता करू आणि दादा पुन्हा विधानसभेवर जातील अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो. त्याचबरोबर हिवाळी भावना सुद्धा ग्वाही देतो की यापुढचे आमचे जे लोकनेते आहेत या ठिकाणी वाढत ते सर्वच बघतील, त्यांच्याही पाठीशी मतदान करून उभे राहणार. या ठिकाणी मला बोलण्यास वेळ दिला
त्याबद्दल सर्व आयोजकांचे मी धन्यवाद देतो. 2 शब्द माझे संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवराय. धन्यवाद. यानंतर गौरव सरांनी खरोखर आपल्या हरिकृपानगर हरिप्रसाद नगर बद्दल खरंच अक्षरशः इतकं छान भाषण केलेलं आहे. आमचे इतके रस्ते बेकार होते, इतके चिखलातून आम्ही जात होतो की अक्षरशः मुलांच्या शाळेला किंवा आम्हाला ड्युटीला जायला सुद्धा सकाळच्या वेळेस रस्ता नसायचा. म्हणजे आम्हाला इतकी परेशानी. आम्ही प्रत्येक दिवस मी त्याला म्हणायचो आपल्या कॉलेज रस्ता कसा होणार, रस्ता कसा, त्यामुळे होईल होतं थांबा जरा. आणि खरंच हिवाळे भाऊंचे सुद्धा इतके आभार मानतो आम्ही की त्यांनी अक्षरशः आमच्या कॉलनीसाठी, आमच्या सगळ्या पूर्ण 6 कॉलन्या आहेत आमच्या, 6 कॉलन्यामध्ये प्रत्येक ठिकाणी रस्ता केला. आधी मेन रोड करून घेतला त्यांनी. त्यावेळेस आम्हाला वाटायचं आता आमचा रस्ता होणार नाही, पण नाही, आम्ही थोडा दम धरला आणि खरंच ताईंच्या ह्याच्यावर विश्वास ठेवला. तरी आम्हाला प्रत्येक वेळेस इतकं सहकार्य करतात, प्रत्येक वेळेस येऊन सांगतात काही अडचण असेल तर सांगा आम्हाला येऊन. मी तर प्रत्येक वेळेस त्यांना फोन करते, ताई असं आहे तसं आहे. फक्त एकच विनंती आहे, जसे रस्ते झाले तसं पाण्याचा प्रश्न पण खूप लवकर सुटला पाहिजे, कारण आम्हाला उन्हाळ्यामध्ये खूप अडचण येते पाण्याच्या बाबतीत. सगळ्यांनी तर सांगितलं आहे, पण मी पण विनंती करते भाऊंना आणि दादांना की पाण्याचा हा रस्ता आमच्यासाठी सुटला पाहिजे. एवढेच माझे 2 शब्द बोलून मी धन्यवाद देते. धन्यवाद पांडुताई. माननीय श्री विधान परिषदेचे अंबादास दानवे साहेब, कार्यकर्ते सर्व आणि इथे उपस्थित सर्व सुजाण नागरिक सर्वांचे सर्वप्रथम मी दादांचे आभार मानते की त्यांच्या उपस्थितीत भाऊंनी इथे आमचे रस्ते करून दिले. आणि त्यानंतर जवळ सगळे 18 वर्षापूर्वी पासून हे रस्ते नव्हते. प्रत्येक जण आश्वासन देऊन जात होते, पण दादांनी मात्र त्यांचा शब्द पुरेपूर पाळला. म्हणून त्यामुळे सगळ्या आमच्या हरिकृपा, हरिप्रसाद आणि हरिकृष्ण यांच्यातर्फे मी दादांचा आभार मानते. आता भाऊंना मी 10 वर्षापासून ओळखते. त्यांना एक अष्टपैलू व्यक्तिमत्व कसं असतं ते भाऊ आहेत. मी त्यांना एक झाडाची उपमा देऊ शकते. झाड म्हणजे कसं एक अचल परिस्थितीमध्ये कसं उभं राहतं, कुठलेही संकट येऊ द्या डगमगत नाही, तसेच भाऊ आमच्या सगळ्या जनतेच्या मागे उभे आहेत. आणि ताई देशमुख ताई ह्या तर अविरत सकाळपासून जोपर्यंत रस्ता तयार होत नव्हता तोपर्यंत सकाळपासून संध्याकाळपर्यंत इथेच उभे राहायच्या. आणि त्यांच्या अथक प्रयत्नामुळे या दोघांच्या मार्गदर्शनाखाली आज हे रस्ते तयार झाले आहेत. म्हणून सर्वांतर्फे आणि माझ्या स्वतः वैयक्तिकतर्फे मी तुमचं मनस्य आभार मानते. आणि यापुढेही सुजाण यासाठी म्हटले होते मी की सु म्हणजे चांगला आणि जाण म्हणजे जाणकार असेल. आपण सगळेच जाणकार आहोत, सगळेच सुज्ञ आहोत. तर कोणाला द्यायचं कोणाला आणायचं हे आपल्याला चांगलं कळतंय. आपण यांच्या पाठीशी उभं राहिलं तर आपण ते आपल्या पाठीशी उभं राहणार आहात. तर यापुढेही त्यांनी आमच्या मागे उभं राहावं. आणि भाऊचा विरुद्धार्थ म्हणजे उलटा शब्द काय होतो, उभा, जे सदैव जनतेच्या पाठीमागे उभे आहेत असे ते भाऊ. त्यांच्या मागे आपलं उभं राहून आपल्याला एक मताने त्यांना निवडून द्यायचं आहे. आणि परत यापुढेही सगळे कार्य म्हणजे आपल्याला कामं करून घ्यायचे आहे. यासाठी सगळ्यांनी एक मताने होऊन त्यांना आपण पुढे पाठिंबा देऊया, त्यांच्या मागे राहूया. एवढे बोलून माझे 2 शब्द. ज्या नेत्याची आपण आतुरतेने वाट बघत होतो, 50 लाख रुपये खर्च करून हा आपला हरिकृपानगर, हरिप्रसाद नगर या तिन्ही कॉलन्याचा लोकार्पण सोहळा आज माननीय विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते माननीय अंबादासजी दादा दानवे यांच्या सहकार्याने, पुढाकाराने, आम्ही फक्त नाममात्र आहे, करणारे दादा आहे, आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चालायचं काम करतो. कधीही दादा आमच्यामुळं कधीही शिवसेनेचं पक्षाचं नाव कधी खराब होणार नाही असं ह्या पद्धतीनं आम्ही काम करतो. जनता शिवसेनेच्या पाठीशी आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाच्या पाठीशी आहे. तिन्ही जवळपास 5 कॉलन्या दादा रोडच्या इकडला एक गट्टा मतदान आपला मशालला नेहमीच होतं. कारण की आता पण विधानसभेच्या वेळेस सर्वांनी दाखवून दिलं का मतदान कसं करावं आणि आपल्या पाठीशी कसे उभं राहावं. देशमुखताई असाल, देशमुखताईचं जर जेवढं कौतुक केलं तेवढं कमी आहे. सर्वांनी तर बोलूनच दाखवलं. पण खरंच एक महिला म्हणून काम करून घेणं, सतत सकाळी 7 वाजेला जर त्यांना फोन केला त्या रोडवर असतात. तसं सर्वच महिला आघाडी, असं कोणाला वाटून नका देऊ का मी फक्त देशमुखताईचं नाव घेतो. सर्वच महिला आघाडी, आपली उपशहर प्रमुख असेल, शाखा असेल, विभाग असेल, सर्व महिला आघाडी चांगलं खांद्याला खांदा लावून आमच्यासोबत काम करता.
कारण की आम्ही सकाळी 8 वाजेला जर प्रचार करायला म्हणलं तर 8 वाजेला महिला निघता. मी त्याचं खूप ऋणी आहे. आणि दादा माझं पूर्ण काम झालं होतं, फक्त एक गल्ली राहिली होती, तुम्ही आउट ऑफ होते. कुंदे सर तुमची गल्ली बरं का. दादाला मी फोन केला, दादा म्हणलं दादा पूर्ण काम होतं, फक्त एक गल्ली राहते, कसं करू. दादा म्हणे किती आहे, म्हणलं आहे 400 फूट येईल, 400 ते 500 फुटापर्यंत. ठीक आहे करून टाका, बाकी बघून घेऊ. मग सर ही गल्ली फक्त एका फोनमुळं, आणि दादा इथं पण नव्हते, महाराष्ट्राच्या बाहेर होते, पण दादाने त्यावेळेस पण सांगितलं अरे भाऊ तेवढं करून टाका म्हणा, तेवढी एकच राहते ना. ते पण नंतर मी बघतो काय करायचं ते. असं चांदाच्या बांधापर्यंत महाराष्ट्रभर नाव गाजवणारे आपले विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते, खरंच आम्हाला अभिमान आहे दादा तुमचा, का आम्ही तुमचे कार्यकर्ते आहे. पहिले शिवसेना, नंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे, आणि नंतर संभाजीनगरमध्ये म्हणजे एक धान्या वाद कसा पाहिजे, कारण की सर्व महाराष्ट्राला सळो पळो करून सोडणारे असे आपले अंबादास दादा दानवे, मी यांचं खूप खूप आभार आहे. आणि परत दादा काही विनंती अशी आहे, पुढचे काही कामं दिलेले आहे, थोडं 2-4 गल्ल्या बाकी आहे, विनंती आहे पुढच्या ह्याच्यात घ्यावं, नावं दिलेली कॉलनीतल्या काही गल्ल्या आहे, काही 2-3 गल्ल्या बाकी आहे. तेवढं झालं तर आमचं पूर्ण काम 100% काम इकडलं होतं दादा. याच्यानंतर पुढं काही सध्या तर मागणार नाही, पण 2025-26च्या नंतर बाकी बघू काय करायचं तर. पण एवढं सध्या या 2 महिन्यात जर दिलं ना दादा, मग आमचं काम ह्या 5 ते 6 कॉलन्यातलं पूर्ण काम होतं दादा. मी एवढी विनंती करतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, हिंद हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना. आजच्या या रस्त्याच्या लोकार्पण प्रसंगी उपस्थित असलेले या भागाचे शिवसेनेचे शहर प्रमुख हरिभाऊजी हिवाळे, महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख अनिताताई मंत्री, जिल्हा संघटिका आशाताई दातार, प्रमोदजी ठेंगडे, उपस्थित सर्व या भागातील उपशहर संघटिका, विभाग संघटिका, सर्व माता भगिनी आणि बांधवांनो, सगळ्यात आधी मी आपलं अभिनंदन करतो, कारण काम झाल्यावर बरेच जण बोलवत सुद्धा नसतात, परंतु 18 वर्ष एक रस्ता व्हायला लागलं हे सुद्धा महत्वाचं आहे. सातारा तसं आम्हाला लहानपणी फक्त खंडोबाच्या मंदिरात दर्शनाला येण्यापुरतं लक्षात आहे, आणि त्या काळात पायवाटेनं चिखलात आम्ही या साताऱ्याला यायचो, रेवड्या उधळायचो, येळकोट जय मल्हार करायचो आणि जत्रा करून घरी जायचो. पण तो म्हणता म्हणता सातारा देवळे हा परिसर एवढा मोठा झाला की सातारा आणि देवळे मिळून एक मोठं शहर होईल एवढा मोठा हा परिसर आता झालेला आहे. आणि झालेला असताना मागच्या काळात ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका या सगळ्या विषयामध्ये या विभागाच्या विकासाकडे खरंच दुर्लक्ष झालेलं आहे. राजकीय टीका टिप्पणी कोणावर करणार नाही, परंतु खऱ्या अर्थानं पाहायला गेला आम्ही सहज शहराचा सगळा विचार करतो, सगळ्या वॉर्डाचा रिव्ह्यू घेतो, तर सातारा आणि देवळाई परिसर शहरातील वेगवेगळ्या डेव्हलपमेंटच्या मानाने अजूनही 20 वर्ष लांब आहे. 20 वर्ष. कारण मी एखाद्या वार्डात शहरात गेलो तर तिथली मागणी काय असते, आमच्याकडे बॅडमिंटनचा हॉल करा, टेनिस हॉल करा अशी मागणी असते, एखादा कम्युनिटी हॉल करा अशी मागणी असते. तर इथं मागणी अजूनही रस्ते करायची मागणी आहे. म्हणजे बेसिक गरज सगळ्यात आधी रस्त्याची आहे, पाण्याची आहे, लाईटची आहे. नंतर मग टेनिस हॉल असेल, बॅडमिंटन हॉल असेल, एखादा कम्युनिटी हॉल असेल, एखादं गार्डन असेल, गार्डन मधल्या सुखसुविधा असेल, ह्या तर अजून या भागातले लोक मागतच नाहीये. फक्त रस्ते द्या, किमान पाणी येऊ द्या, ही मूलभूत ज्या गरजा आहेत ती मागणी या भागातील जनतेची आहे.
आणि आता तुम्ही सांगितलं की या भागात रस्ते 18 वर्षानंतर होतात. 18 वर्ष 20 वर्ष या भागात तुम्हाला यायला झालेले रस्ते अजून 18 वर्षांनी होतात. मला असं वाटतं निश्चित कारण नुसते असे रस्ते करून काम चालणार नाही, याचं पूर्ण नियोजन होण्याची आवश्यकता असते. ज्यांनी याच्यात खऱ्या अर्थानं नेतृत्व केलं पाहिजे तेच लोक बाकीच्याच कामात अडकलेले असतात. मूळ काम करायचं सोडून बाकीच्या धंद्यामध्ये अडकलेले असतात ज्यांनी हे करायचं त्याकडे. माझा मतदारसंघ तर 2 जिल्ह्याचा आहे, परंतु शेवटी हा भाग आपल्या शहराचा एक अविभाज्य भाग आहे आणि या भागातील जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण होण्याची आवश्यकता आहे. म्हणून जेवढं होईल तेवढं प्रयत्न निश्चित या भागाच्या विकासासाठी आम्ही करत असतो. खरं तर या भागात हे रस्ते याचं क्रेडिट कोणाला द्यायचं असेल तर ते माधुरीताईला दिलं पाहिजे सरकार. कारण हरिभाऊ तर मागे लागतातच, पण हरिभाऊ देवळाला द्या, साताऱ्याला द्या, सगळीकडचं मागतात. बरोबर का? आणि त्यांचं बरोबर आहे. पण माधुरीताई म्हणत होत्या, दादा मी राहते त्या भागात लोकांना मी काय सांगू, आमचा रस्ता तर द्या किमान. 1-2 वर्षापासून सातत्यानं एवढ्या रस्त्याची मागणी ते करत होत्या. आणि मग मला आता मला वाटतं 2-3 महिन्यापूर्वीच, बरोबर का नाही, एक निधी माझ्याकडे आला होता 50 लाखाचा. तर इमिजिएट द्यायचा कुठं होता, तर नेमकं मी त्या दिवशी इकडे साताऱ्यात कशाला तरी आलो होतो. माझ्या समोर ताई मला दिसले, मला त्या माधुरीताईचं काम एकदा केलं पाहिजे, नाही तर त्या सोडत नाही. बरोबर का नाही? आणि नुसतं काम, बरेच जण काम करायचं मागणी करतात, परंतु त्यांनी ज्या हृदयापासून हे काम करावे अशी इच्छा त्यांची होती. कारण मला 1-2 लोकांचे फोन आले होते इथून, अरे तुमच्या त्या महिला आघाडीच्या, आता त्यांना काय कोण काय पदाधिकारी जे असतं लोकांना माहित नाही, महिला आघाडी शिवसेनेची एवढं माहिती असतं, त्या रात्रंदिवस उभं राहून काम करून घेतात. अरे म्हणलं काम तर ते कॉन्ट्रॅक्टर करत असेल, मिस्त्री करत असेल, कोण अन्य काही करत असेल, तेव्हा नाही, त्या उभ्याच असतात म्हणजे तिथं. कुठं पाणी कमी टाकलं तर पाणी टाकायला सांगतात, कुठं स्लोप कमी झालं तर नीट करायला लावतात, इतकं त्या बारकाईने लक्ष देतात. आणि मला असं वाटतं अशा भगिनी आमच्या संघटनेचं काम करतात, त्याचा सार्थ अभिमान आम्हाला सुद्धा आहे. कारण एखाद्या पुरुषाने लिडरशिप करणं वेगळा भाग असतं, पण एखाद्या महिलेनं, एखाद्या भगिनीनं अशा पद्धतीनं नेतृत्व करणं हे सुद्धा मला वाटतं संघटनेच्या दृष्टीनं अभिमानाचं असतं. आणि ठीक आहे, महिलांच्या विषयात असतात, परंतु विकासाच्या कामामध्ये महिलांनी लक्ष देणं हे सुद्धा मला असं वाटतं महत्वाचं असतं. म्हणून मी हरिभाऊ बरोबरच माधुरीताईंचं मनपूर्वक अभिनंदन करेन की त्यांनीच हा रस्ता करून घेतला. आता आमच्याकडे तर मागण्या तर खूप असतात ना, वेगवेगळ्या ठिकाणचे लोक या भागात, त्या भागात, त्या भागात, त्या भागात, परंतु त्या भागातील एखाद्या पदाधिकाऱ्यांनी किंवा एखाद्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीनं मागणी करणं, आणि ती मागणी नुसतं करायचं नाही तर मनोभाव. बरेच जण काम करायचं म्हणून काम मागत पण असतात, काम करा असं म्हणत पण असतात, परंतु त्यांच्या ज्या भावना होत्या त्या मला असं वाटतं त्या भावनेमुळं हा रस्ता इथं करता आला. इथं मी आता विचारलं काय काय ना, इथं हरिकृपा नगर आहे, हरिप्रसाद नगर आहे, हरिकृष्ण नगर आहे, एवढे सगळे हरी इथं असताना मला असं वाटतं आपण मागे राहू शकत नाही. कारण शेवटी करायचं तर कोणासाठी करायचं, हरीसाठीच करायचं. बरोबर का? आपण करतो तर कशासाठी करतो, शेवटी आपलं हे जीवन कशासाठी आहे. आपण सगळे ज्या पद्धतीनं हिंदू म्हणून काम करतो, शेवटी हरी 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 सगळीकडे जर हरी असेल तर मला असं वाटतं हरीसारख्या या पवित्र ठिकाणी विकासाचं काम सुद्धा होण्याची आवश्यकता आहे. मग हरिप्रसाद असेल, हरिकृपा असेल, नाही तर हरिकृष्ण असेल. प्रसाद काय, कृपा काय आणि कृष्ण काय, सगळे एकच रूप आहे, सगळे एकच आहे. हरी असेल, प्रसाद असेल, कृष्ण असेल, ह्या सगळ्या एकच रूप आहे असं मला वाटतं. आणि म्हणून एवढं पवित्र नाव या भागाचं ठेवलेलं असताना मला असं वाटतं हा भाग सुद्धा तेवढाच पवित्र व्हावा. तिथले लोक जर एवढे मनोभावे संघटनेच्या मागे असेल, मी म्हणेल मी काय राजकीय बोलायला आज आलेलोच नाहीये, राजकीय मी बोलणार पण नाही, पण ज्या भागातील जनता एक मनोभावे अशा पद्धतीने एका विचाराच्या मागे उभा राहत असेल तर त्याचं काम करणं, कार्य करणं हे सुद्धा आमची जबाबदारी, उपकार नाही आहे. आम्ही काय एखादा रस्ता गेला म्हणजे उपकार करणं ही आमची ड्युटी आहे, आमची जबाबदारी आहे. बरेच जण दाखवतात की मी असं काम केलं म्हणजे मोठा उपकार केला ना,
परवा कोणीतरी एक नेता जालन्यातला म्हटला होता ना, आमच्यामुळे रस्ते, आमच्यामुळे चपला, आमच्यामुळे बुटं, आमच्यामुळे योजना. अरे पण तुम्ही कोणामुळे? ही जनता आहे त्याच्यामुळे आम्ही आहोत, हे सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा. म्हणून हे काही काम करणं म्हणजे उपकार आहे अशातला भाग नाही. हा आपला अधिकार आहे, आपला हक्क आहे. शेवटी हा हक्क आणि अधिकार देताना आमच्यासारखे लोक तर असं दाखवतात की मी कुठून तरी माझ्या खिशातून आणून हे सगळ्या गोष्टी केल्या. हा शेवटी जनतेचाच पैसा असतो, जनतेसाठीच दिला पाहिजे. व्यर्थ याच्यामध्ये खर्च करण्यापेक्षा कामाच्या जर हा खर्च झाला आणि चांगला झाला तर मला असं वाटतं अतिशय चांगलं समाधान सुद्धा कामाचं होत असतं. आणि म्हणून या भागात हा रस्ता होत असताना आणखी ज्या ज्या मागण्या केल्या आहेत, मी म्हणत नाही लगेच 100% ताबडतोब पूर्ण होतील, वेळ लागत असतो, परंतु निश्चित प्रामाणिकपणे सांगेल की हे सगळे काम करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल. एवढंच मी तुम्हाला सांगतो. मी लगेच उद्या करतो, परवा करतो, उगाच आकाशातले तारे तोडून इथं आणून ठेवतो, अशा खोट्या गोष्टी मी करणार नाही. स्पष्टपणे सांगेल. परंतु येणाऱ्या काळात सुद्धा जे जे आपले विकासाचे प्रश्न आहेत याच्यासाठी निश्चित अतिशय मनापासून प्रयत्न करेल, एवढंच सांगतो. हे सांगत असताना आपण ज्या भावना व्यक्त केल्या, हरिभाऊ सारखा कार्यकर्ता की अर्ध्या रात्री आवाज दिला तरी हजर राहतो, माधुरीताई सारखे कार्यकर्ते आहे, सातत्याने नेते. मला वाटतं हेच आमचं वैभव आहे. बाकी वैभव काय आमच्याकडे नाहीये. आमच्याकडे 72 मजल्यावर घर नाहीये, आमच्याकडे 22,000 स्क्वेअर फूटचं घर नाही. आम्ही काय व्हीट्स वेदांत हॉटेल पण घेत नाहीये. आम्ही सगळे साधे लोक आहेत, आम्ही सगळे साधे लोक आहोत. आणि मला वाटतं हे साधे लोक हेच आमच्या संघटनेचं आणि आमचं वैभव असं मी समजतो. म्हणून या वैभवाच्या मागे आपला आशीर्वाद हा महत्वाचा आहे असं मला वाटतं. तो कायम राहू द्या अशा प्रकारची भावना व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हरिकृपानगर या ठिकाणी या विरोधी पक्षनेते महाराष्ट्र विधान परिषदेचे अंबादास दादा दानवे साहेबांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. अतिशय उत्कृष्टरित्या ज्या निधीमधून आपलं या ठिकाणी रस्त्याचं काम झालेलं आहे, त्यामुळे सर्व नागरिकांनी त्यांना धन्यवाद दिलेला आहे. तर मी सर्व नागरिकांना त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. या राहणारा रहिवासी कुंबळे या ठिकाणी आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते माननीय अंबादास दानवे आमच्या कॉलनीमध्ये जे काही अंतर्गत रस्ते होते सिमेंटचे, त्याचं काम त्यांच्या हाताने झालेलं आहे. त्यांचा निधी जो होता, विरोधी पक्षनेते जरी असले तरी त्यांच्या निधीतून आमचं हा काम झालेलं आहे. त्यामुळे आम्ही सर्व नागरिक हरिकृष्णनगर, हरिकृपानगर आणि हरिप्रसाद नगर तिन्ही कॉलनीचे नागरिक त्यांच्या कामावरती खुश आहोत. आम्ही त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. दादा आणि हरिभाऊ दादा हे आमच्या इथे एरियामध्ये आले, त्यांनी खूप आम्हाला चांगलं मार्गदर्शन पण केलं आणि पुढचे पण आमचे सगळे नियोजन ते छान करणार आहे. पाण्याचं पण नियोजन त्यांना आम्ही सांगितलं आहे. रस्ते आणि सगळ्या गोष्टी आम्हाला व्यवस्थित करून दिल्या. त्यात आमच्या देशमुख त्यांचं आम्हाला खूप सहकार्य आहे. त्याबद्दल मी सर्वांचे खूप धन्यवाद मानते. हरिकृपानगर या परिसरामध्ये दादाने ज्या अनुदानातून हा रस्ते झाले, गेले 18 वर्ष हे आम्ही त्रास सहन केला आणि दादाने विलंब न करता रस्त्याचे काम सुपद्धतीने करून दिले. तसेच आमच्या कॉलनीच्या आघाडीच्या नेत्या माधुरीताई देशमुख यांनी मोलाचं काम केलं आणि आमचे हरिभाऊ पाटील हिवाळे यांचं आम्हाला सतत मार्गदर्शन आणि सतत सहकार्य असतं. त्या माध्यमातून जनता त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांच्या पाठपुराव्यामुळे हे रस्त्याचे काम आणि इतर ज्या सुविधा आहेत त्या त्यांनी चांगल्या मला प्रकारे करून दिलेल्या आहेत. दादांचं पण या ठिकाणी अनमोल आहे आणि दादांनी भरपूर सहकार्य केलं. छत्रपती संभाजी विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे यांनी कोणकोणते त्यांच्या विकास कामातून या भागामध्ये कामे केलेली आहेत? आज खरं तर मला खूप अतिशय आनंद होतोय की ह्या भागामध्ये मी याच्यापूर्वी पण आलेले, अक्षरशः आम्हाला चालता येत नव्हतं आणि आज दादाच्या माध्यमातून हा जो ह्या एरियाचं काम झालं तर खूप चांगलं वाटतंय. आणि याच्यासाठी आमचे शहर प्रमुख असतील हरिभाऊ हिवाळे आणि विशेष करून आमच्या महिला आघाडीच्या देशमुखताई यांनी वेळोवेळी
दादांकडं ह्या रस्त्याबद्दल मागणी केली होती. काहींचं खरोखरच म्हणजे कौतुक करावं तेवढं कमीच आहे. त्या काम पण चांगलं करत असतात. आणि आमचे हरिभाऊ सगळ्यांचेच भाऊ ते पण सतत म्हणजे लोकांच्या संपर्कात असतील आणि त्यांच्याबद्दलच्या जी भावना इथल्या लोकांच्या ऐकल्या खरोखरच खूप चांगलं वाटलं. आणि मी असं सगळ्यांना विनंती करत की खरंच येणाऱ्या काळात भाऊच्या पाठीशी कोणते कामे केले, कोणत्या नगरची कामं केले? सगळ्याच नगरचे कामं केले. सातारा असेल, देवळाई असेल, सगळ्या भागात इथं बऱ्याचपैकी कामं भाऊच्या माध्यमातून आणि दादांच्या माध्यमातून.